ओ तुम्ही कुठचे आहेत? ओ का बोला बोला. ओ तुम्ही कुठचे आहेत? कस्तुरबावाडी. घे घे काय टोपी घे. कितीला आहे? कितीला आहे? कितीला आहे? गाईज आम्हाला CSMT ला यायचं इथे. तोय ना भाई बस का हे चांगलं आहे. एक नंबर नाही 2 नंबर तरी आहे. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज कशा तुम्ही? आय होप गाईज तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत राहा दुसरा. तर गाईज जसं की मी तुम्हाला काल बोललेलो की आम्ही आज चाललो आहे माथेरानला. सो आता निघतो आम्ही. जाम टाईम झाला. कालचा टाईम होता आमचा काहीतरी 7:30-8ला निघाला. पण तुम्हाला माहिती आहे फॅमिलीसोबत असं टायमिंग कधीच होणार नाही. फिक्स टायमिंग फिक्स होणारच नाही. सो गाईज अशा प्रकारे किती वाजले? 10 वाजले, 10 साडेदहा झाले. टाईम झाला आता 11 वाजले. सॉरी 11 वाजले असते बघू बघा 11 वाजले. जाऊ दे काही विषय नाही. जाऊ फास्टमध्ये गाडी फास्ट बोलू आता डायरेक्ट. आता ही एक गाडी घेतली आपली आणि हे बघा एक बाहेर 2 स्कॉर्पिओ घेऊन चालला गाईस. जिजू आलेत. कधी झाले जिजू? तर 2 तास झाले जिजू आलेत. सो गाईस आता निघू आम्ही. सगळ्याची तयारी वगैरे झाली आहे. सो चलो गाईस सीधा माथेरान पोच के ही आपको अभी दिखाता हूँ कैसा व्यू. आम्ही आता म्हणजे काही बरेच महिन्याने चाललो आहे माथेरानला. आता एवढं काय म्हणजे माहीत आहे आपल्याला काय वेदर वगैरे कसं असेल कसं नाही. ऊन तर जाम आहे, गरम पण जाम होतं. बघू आता तिथे गेलो कसं काय विषय. डोंगर ठिकाणी बघू आता कसं काय. मी तुम्हाला सगळं व्ह्यू वगैरे दाखवीन. सो गाईस एंडपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका. सो चलो गाईस निकलते अभी. चल आई बाय बॅट बॉल खेळायला काय. चल ना बाबा, कशाला भांडी बिंडी घासते. गाईज मला काय खरं नाही वाटतं त्यांचं अजून आलं नाही. कसं व्हायचं यांचं? जिजू 9ला येऊन राहिलेत. डायरेक्ट गेम फिनिश आहे. डायरेक्ट असं असलं वाटतं गेम फिनिश होतो. आता आम्हाला काही ती जिजू बोलत 12ची ट्रेन आहे. आता 12ची ट्रेन नाही भेटणार, शक्यत नाहीच भेटणार. इथंच 12 वाजता 11:30 वाजला इथं. आता काय होईल शक्यत नाही. आता बघू भेटली तर तिकडे गेलं बघू कसं काय विषय. आमचे घरचेच माकडं बघायचे मार्केटमध्ये फिरायला गेला तर बघू कसा काही विषय. नाही तो नाही गेला. तर काहीच आम्ही निघालो आता माथेरानला जायला. मग तिथं आमची पालखी होणार आहे आम्हाला माहिती आहे. एवढा पावरमध्ये निघला मग तिथं ढूस काम होणार आहे डायरेक्ट. बघू आता कसा काही विषय. आई येवा का रे हो. सो गाइस अभी पण एंटरटेनमेंट नहीं रुकेगा गाइस. हंसी मजाक नहीं रुकेगा. माथी कीजिए. चलो गाइस अभी निकल चुके हैं हम लोग. अभी आगे हमारी स्कॉर्पियो एन जा रही है. देखो आप देख सकते हो. सो अभी चलो गाइस जाते हैं. तर गाइस आम्ही आता चिप्स घ्यायला आलोय. चिप्स घ्यायला घेतलं. ओ बाई गाईस फीस खाला घेतलाय ना. आई 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 मावा कुठला. मग महाबळेश्वर अर्धा झोपून काढलं तिने. महाबळेश्वरला पोहोचला तसं काय रे. माथेरान गाईज आम्ही पोहोचलेलो अशा प्रकारे. हे काय काढतोय ना भाई बस का. चल कुठं पैसे देतो. कोण आहे पैसे घ्यायला. तर गाईज फायनली वी हॅव रिच्ड महाबळेश्वर. माथेरानला पोहोचला. मिनी महाबळेश्वरला पोहोचला. काय आम्ही माथेरानला पोहोचलेलो अशा प्रकारे. अजून इथून किती लांब आहे?
वरती 5 मिनट्स ओनली गाइस. सो अभी इधर से देखते हैं कैसा क्या करने का. अभी इधर फोटो निकलने का गाइस हम लोग को, इसलिए गाड़ी रुका है. ये तो गाडी नाही रुकते. हे गाडी ना पालखी आली डायरेक्ट थांबून राहिली. कशी चढू अशी होती डायरेक्ट. युटर्न होता डायरेक्ट. एक नंबर गाइस. फिलिंग माफियास डायरेक्ट. किंग काम आहे गाइस. डायरेक्ट किंग काम आहे. हे माझी पुंगी कुठे पुंगी. माझी पुंगी दे इकडं. माझी पुंगी आणली त्या आयटमीने गाईस. ए बापरे एरोप्लेन घेतली व्हिडिओ. ए बाब्या गाइस बोल का हाय गाइस. बोल हाय गाइस. हाय गाइस कर. ए बंदर देना मुझे खाने के लिए थोड़ा. ए बंदर. मस्त आहे का रे? ए बंदर. मस्त आहे का? ए गाड़ी बंद कर दे. गाड़ी बंद कर दे. आधी झोपले ना? ये गाइस इधर बहुत बंदर आ चुके हैं. अभी हम लोग पे हमला कर देंगे ये बंदर लोग सब. ये देखो ए बंदरी. उधर उधर भी आहे. अजून वरती पण असतील. यो भाई हो इकडे छोटासा. काय बघतो? नका रे. कोण मारतो कोण मारत नाही. येईला ना आगवड्या रे. डायरेक्ट स्मॅक देईल. स्मॅक दिला का. ए नको रे. नको रे नको. ए बाबू उतर खाली. ए आम्ही फोटो वगैरे काढून निघालो आता इथून. आता डायरेक्ट वरती जाऊ आणि बघू जेवायचं कसं काय. कारण की अजून टाइम नाही झाला. आत्ताशी 1 वाजल्यात. बघू 1:30-2 वाजेपर्यंत जेवू आणि मग कसं काय ठरवू कसं काय काय. तर गाईस आमचा वरती जायचा विषय होता, पण आम्ही आता इथंच जेवून घेणार आहे. मग कसं काय बघू या वरती जायचं. आम्ही आता इथं सावली आहे म्हणून बोललो इथंच जेवून घेऊ. पुढे इथं स्टेशन आहे. इथं जेवायचा. गाडी लॉक केली नाही लॉक केली. करू दे लॉक. सो गाईस म्हणजे काय नाही घेतलं ना त्यासाठी. राहू दे. नाही लॉक करून टाक. व्हिडिओ काढ ना सगळी खाली जाताना. हो ना. तर गाईस तुम्ही बघू शकता तो बिर्याणीचा टोप घेऊन गेला. त्याला किती घाई झाली बघ ना. हा खायची किती घाई झाली बघ. टोप घेऊन गेला बघ बघ बघ. हा बघ बघा खा. गाई एवढी घाई झाली. टोप निकाल एवढा पास निघाला तरी खायला. चालू झाली ती. डायरेक्ट स्टेशन आहे गाईज आहे बघा. ए डॉगीज बाय. लय भारी वाटत ना. एक काम करतो इथं बसून ना. काय बिर्याणी नका अरे हे त्या माकडांना समजला की यांनी बघा खाला आणला तर हे सगळे राक्षस दिसतात. माकडा समजलं इथं ऑलरेडी माकडे आहेत. माझा कुक्कू बघ. कुक्कू कुक्कू बघ. माझा कुक्कू माधू. ते येतील ना स्टेशन. ए मूर्त कितीच आहे. मूर्त ए मूर्त कितीच आहे. हा ए दादा बोलतो घ्यायचा की नाही. दादा बोलतो घ्यायचा की नाही. मी मूर्त कितीच आहे बघ. किती आई आई हे बाबू 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 लटकला लटकला लटकला. ए बघ बाबू. हे बघ आई ना.
चांगलं मस्त तुला पण दिला का तुला पण अच्छा वाटलं. चला चला बस झाला चला ए टाइम नाही आला मूर्त आहे बघ एक वाजला एक चल काय अरे अरे लुकडी कुठली लुकडी ए तो माकडाला माकडाला तो बघ तो बघ तो बघ तसं नका करू काय एक काम करा ते जिजूंना वाढलेलं ते माकडाला हा ना माऊला आहे ते मग तांबा हनुमान नॉनव्हेज थोडी खातात व्हेज खातात रे काही दुसरे हनुमान आले काही प्लीज माकड दे हो एक आलाय हो एक ए मारूंगा तुमको हे नका रे पिसलू त्याला तुम्ही सांगा चम्मच पण घेतला या चम्मच घ्यायला पाहिजे मोठा तिथं बसलेलं ना लास्ट टाइम खाली तिथं बरोबर होता पक्का कुठं खाली मोठा आहे का चालत जायचे काढण्यासाठी ना ते काय हे सॉंग काय बोलला त्याला यांनी थम्सअप मागितलं चल ए थम्सअप आहे का सांग ना करत नाही का आई शपथ गाईस परत एक विषय आला आमचा तुम्हाला माहिती आहे आम्ही लय डेंजर आम्ही लय अँटी घेऊ आता इथं लय माकडं आहेत तू बस इथे एकटी चल रे आपण जाऊ अरे ते नाही जेवून देणार किती कोटी चालणार तर गाईस आम्ही निघालो आता इथून पण का तर गाडी इथे खूप मंकीज आहेत आणि ते मंकीज आम्हाला फूड खाऊन देणार नाही त्याच्यामुळे आम्ही इकडून आता निघायचा बेत केलेला आहे हे मंकीज खूपच ते बोलतात ना डेंजरस आहेत खूपच हे मंकीज खूपच जानलेवा आहेत कारण की इकडे आम्ही फॉरेस्टचे नाही आहेत ना आम्ही गाववाले आहेत आम्हाला उगाच त्या मंकीजने हार्म केलं तर आम्ही उगाच 12च्या भावात नको जायला गाईस म्हणून तर गाईस एवढे मेहनतीने आणि बिर्याणी तिथून खालून वरतून खाली आणले तर परत त्याला त्रास होईल पण आता जाऊ द्या बघा परत आता वरतून खालून वरती नाही लावले काय टेन्शन नाही गाईस पण गाईस तुम्हाला एंटरटेनमेंट तर खूपच भेटतोय असं मला वाटतंय मला माहिती आहे तुम्ही खूपच हसत असाल हसत राहा खुश राहा गाईज बोलता बोलता मी अशा प्रकारे रस्त्याची चुकामुक झालेली आहे मला चकवा दिलेला आहे कोणीतरी पण आता जाऊ द्या मी परत आलो मी माझ्या लाईनीवरती गाईज मला असं वाटतं ते तुम्ही ते लहानपणी तुम्ही बघितलं असेल ते फॉरेस्ट असतो नाही का तो काय बोलतो मॅन वर्सेस वाईल्ड तशी मला फिलिंग येते पण इथे वाघ नाही आहे सिंह नाही आहे बिबट्या नाही आहे कुठलाच नाही आहे फक्त एकदम मंकी आहेत त्या मंकीने बिर्याणीवरती हमला केला असता ना आम्हाला तूट पडले असते ना मग आमचं इथे काहीच झालं नसतं मग आम्हाला परत बिर्याणी खायला खाली जायला लागलं असतं काहीच जाऊ द्या हे चाललं का विशाल भांडे लवकर गाईज म्हणून मी पहिलेच विचार केलता की वरती येण्यापेक्षा बोलो खालीच पहिले हे करू आपण काय खालीच जेवून घेऊ पण यांनी आणलं वरती येऊन आता परत खाली चाललं गाईज आम्ही का तर हे असा विषय माकडांचा माकडं येतं हो ना थांब एक मिनिट पेपर किती आणले दादा येरी गॅस आहे की पेपर चला
तिथे बाजूला होती ना दादा हॉटेलवाल्यांची नाही नाही कुठं तिथं नाही टॅब लाव नाही बाजूला होता सावली होती. गाईज वी आर प्रॉपर गाववाले आणि हे बघा आम्ही डायरेक्ट खाली बसलो असं. जिजू का ना नको का गाईज तिच्या त्या बाकड्यांची आठवण येते. तर गाईज आमचं जेवण झालं. जेवण वगैरे करून झालं आमचं. आता निघालो आम्ही गाईस इथून. बैल आलाय सो अभी गाईस सीधा अभी ऊपर जाएंगे कारण की आम्ही खाली आलतो. तुम्हाला बोललो मी जेवायला. काय पोलीस आले नाही पक्का भात जेवतो. चलो गाइस अभी जाते ऊपर. गाईस आम्ही पोचलेलो आहे आता इथे वरती आलो आम्ही. आता ट्रेन होती 2:30ची. आता ती ट्रेन काय भेटणार नाही वाटतं आम्हाला कारण की 2:25 झालेत. बघू भेटली तर ठीक नाही तर मग डायरेक्ट 4ची ट्रेन वाटतं. आता तिथं गेल्यावर समजल. सो चलो गाड्या लावल्या आता जस्ट पार्किंगची. तर बघू कसं काय विषय. गाईज अशा प्रकारे आम्ही तिकीट वगैरे काढलेलं आहे. आता बघू ट्रेन भेटते की नाही आम्हाला. 30 लोक आहेत 30. सर लवकर इकडे गाड्या आल्या बघ. गाईज मी बरेचदा माथेरानला आलेलो आहे पण विषय असा आहे की आतमध्ये नाही आलो इकडे नाही आलो. तर गाईज मी बरेचदा माथेरानला येऊन झालंय पण मी इकडे नाही आलो अजून कधी. पण इकडे वरती नाही आलो अजून. अरे चला ना ट्रेन जाईल. होय ट्रेन जाईल ना. ट्रेन किती वाजता आहे. चला 3:30ची का. गाईज आम्हाला CSMT ला जायचं इथे. अरे चालेल सगळी बरोबर आहे ना. लय गरम होते रे पण गाईज नुसता घोरच घोर इथे आहेत. हिअर इज ऑल हॉर्सेस. सूर्यकुमार यादव आहे. बाकासूर राहू द्या काय विषय नाही भाई. ए काय पाय आपटतो. गाईज आम्हाला इथे ते असते ते गाईड ते बोलत होते की इथं बस म्हणजे ट्रेन 3:30ची. आता ती 2:30ची ट्रेन तुम्हाला बोललो ती गेली. मग हे बोलतात की आता तुम्हाला पॉईंट फिरवतो. मी बोललो नको काही विषय नाही. मग आमचे सर होते लोकेश सर. मी बोललो त्याला विचारा बोललो ते देतील की नाही. लोकेश आपण बोलतो की नको बोलतो. लोकेश बोल चला इथून 2 किलोमीटर आता एक स्टेशन. एवढा काय. अरे यू आर नॉट. आम्हाला जाऊन का देता तुम्ही. गाईज आम्हाला लोक जाऊनच देत नाही यार. काय मला काय समजतच नाही. बोला काय बोलतो. अरे अरे गोडा महाबळेश्वरला उडवला आम्ही भावा. खरंच खूप खूप थँक्यू. पण खरंच आमचे सर बोलतील तर सरांनी वगैरे दादा खरंच सॉरी तुला एवढं हे केलं आम्ही. खरंच एक काम काय टोपी देऊ का. गाई आमचा पिक्चर सोडत नव्हतं. त्याला वाटलं कोणतरी फिल्म स्टार आलाय. पकड
बूम के रख दूंगा. ए ब्लॅक वाले घाल ना ब्लॅक वाले. साईड वा ऍड घे ना. कितीला आहे कितीला आहे कितीला आहे टोप्या वरच्या त्या लाल पिवल्या? 100 रुपयाला आहे 150 रुपयाला. आई शपथ. काढायसाठी घालत नाही. मावशी एक दिवसाचं काम आहे हो. आता हे काय आता हे घालून कामाला तर नाही जाऊ शकत ना. बस कोणी चालू शकत नाही. गाईस हां घे. चालू केली का? आम्ही टोपी घ्यायला आलतो. गाईस विषय असं झालाय की मावशी बोलते टोपी एवढ्या 150ला काय ते 100ला आहे. पण ती टोपी आम्ही एकच दिवस घालणार आहे. उद्या तर मी बसवर नाही घालून जाऊ शकत ना ती टोपी. मग कसं काय करायचं बोलू नको घेऊ. काय घ्यायचं? आई तू काय येते तुला भाकरी विक्री करताना लागल नाही टोपी घालायला. वरती म्हातारीची चूल नाही आईची चूल. गाईस ते अजून पिक्चर सोडत आहे बघा मागं आमच्या अजून पण. थकलो डायरेक्ट जिरली बिर्याणी. रिक्षा बघा रिक्षा नाही इलेक्ट्रिक रिक्षा इलेक्ट्रिक. कोण आला ना समोर डायरेक्ट उरवतील एवढ्या 5 चालवते रिक्षा. ए नको रे पळला का. फिरव टाकते सगळे. सर थांब सर पिसललेत हो सरांना घोड्या बसून या. हे नको रे नका रे. अहो त्यांचं नाव आहे इथं तुम्हाला समजत नाही का. अरे आम्ही इथं पहिले आलेले आहोत. पडशील का. ए वर नको उचललो रे. अरे बस काय बस काय बस आहे काही. बस घरी. या घोडा कुठल्या कंपनीचा आहे. ओ तुम्ही कुठचे आहेत. ओ का बोला हो तुम्ही कुठचे आहेत. कस्तुरबावाडी. आणि हे कुठचे आहेत सर. डोंगरेवाडी. ब्राह्मणवाडी. आई पुढे पुढे गिडी ती रिक्षा आली ती खलास डाय उरवला. अरे नशीब ऑटो बिटो मध्ये बसलो नाही आता आपल्या वादनाने पलटी आली अशी. रिक्षा मजा येते. रिक्षा चालवतो मी चालवतो रिक्षा. काय वाजते भाई. आता नाही दाखवलं आता शहापूरनगरी. अरे यो काय ट्रेन इथं मी तर ट्रेन. तर गाईज आता वाजले ते बघा 3 आणि ट्रेन येईल आता 3:40ला. तर आमचा असा विचार झाला की टाइमपास करण्या सॉरी पुढं जाण्यापेक्षा इथं थांबू नाही. इथे येईल ट्रेन 3:40 पर्यंत. इथे येऊन इथून बसू ट्रेनमध्ये. तर गाईज अशा प्रकारे ट्रेन आलेली आहे. जाम स्लो आहे गाईज. पण ते बोलतात ना पहिल्यांदा गाईज मी एवढ्या वेळेला माथेरानला मी आज पहिल्यांदा ट्रेन बघितली म्हणजे ही माथेरानची इथून. लय भारी ट्रेन आहे बघा. आतमध्ये म्हणजे इकडं असं.
आम्ही आता व्हिडिओ काढणार आहे तिथे या कट्ट्यावरती उभा राहून आता सगळी वॉक करत येऊ. एक ते 11 झाला. गाडीला पाहिजे. हे लॉक घ्या लॉक. थोड मजा. आई घेतला का मामा की जे काय आई दिवा ती सॉंग एक टोपी द्या एक मम्मीकडे. तिथे एकच 1 2 3 हे फास्ट झाली खूपच. गाईस खूपच ट्रेन फास्ट झालेला आहे. आता मला तो काय खरं वाटत नाहीये. मला उलटी आली तर सांभाळून घ्या. ये ना ए फोन पाहशील का मला बाहेर जाऊ दे. थांब मला बाहेर जाऊ दे. बाहेरचा मग व्ह्यू घेऊ दे मला. थांब turns to sun rays and on we'll go through the wastelands, through the highways and on we'll go.
गाईज आम्ही आता ट्रेन मधून उतरलोय. आता काय खायची? गोला खायची? कितीला गोला आहे? हा 40ला गोला आहे. मंदिर लागलं ना शेवटचं तिथं खाली हे बिबट्या आलता आता काल मंदिराची तर 60ला गोला बघ एवढंच आहे. काही 40ला गोला आहे. ग्लास तुम्ही बघाल ना, तुम्ही हायर व्हाल. तो बघा तो छोटा ग्लास आहे तो बघा. यप्पा यप्पा चल पप्पा. मुंबई टीम आले. हो ए घास खाते हुए घोड़े की पेंटिंग. माहित आहे घास खाते हुए घोड़े की पेंटिंग. जीजू घोडा काय ए माहिती बघितलं काय म्हणते? घास खाती हुए घोड़े की पेंटिंग बघितली तुझी? हा बघितले. तो बोलतो नाही का? वेलकम पिक्चर मधली ना. नाही धमाल मध्ये. अरे तो बोलतो त्याची ते घास खाती घोड्याची पेंटिंग होती का? ती पेंटिंग नव्हती ती, फक्त हे होता. दोन पेंटिंग होत्या. एक पेंटिंग आणि एक ब्लॅक बोली होती. हा ब्लॅक बोली घेऊन गेलो. हाँ नहीं बोलते हो इधर इसमें घोड़ा का है बोलते हो. अबे घोड़ा क्यों रहेगा बोलते? घास खाके का है ना घोड़ा. बरोबर. पप्पा काय बोलणार आहे? काय रे बोलणार की बी आहे गे? काय बोलणार आहे? त्या टायमाला आमचे नवरे काय तुला फिरायला नाही का? त्या टायमाला आम्ही इकडे फिरलोय का? ते नाही नेली आम्हाला महाबळेश्वरला, नाही आम्ही माथेरानला कुठेच आणलेली नाहीये. अरे तुमच्यावर बोलत होय तर आम्ही काहून असं आलेलो मी माझ्या त्याला पाच काय नाही. हे चांगलं आहे. एक नंबर नाही 2 नंबर तरी आहे. आपल्या नाही 40ला आहे बाबा. 40च्या हिशोबात नाही होणार. आला 20 ठीक आहे 10 ठीक आहे. लॉस मध्ये जाऊ दे. मंडल लॉस मध्ये आहे काय? येतो का काय बापदेव? मामा मामा काय कितीला? 20 वाली. खाऊन फ्री आहे का? ट्राय करा. ट्रायल फ्री आहे का? हा कुल्फी आहे कुल्फी. एक फ्री मध्ये ट्रायल भेटतो. काकाकडे फ्री मध्ये ट्रायल करून. कुठली आहे बघू? ए ओ याच्यामध्ये भेटते ती दुकानात पण भेटते ती. खाऊन बघा फुकट आहे का? तरच का पिऊ का? भारी आहे. 2 नंबर. काय घे ना मला ये घे. आता उशी मध्ये इकडं चल. तर गाईस अशा प्रकारे इथून आम्हाला इको पॉईंट आहे 3 किलोमीटर. म्हणजे आम्ही खालून म्हणजे ट्रेनमधून उतरलो तिथून ते इथपर्यंत मला तरी वाटतं आय थिंक तरी 1.5 किलोमीटर चाललो असं. आम्ही 1.5 किलोमीटर चाललो. 1.5 की जास्त असे 2. आता इथून 2 किलोमीटरपासून परत तिथं म्हणजे एकूण टोटल 5 किलोमीटर होईल. हे डेंजर हालत झाली गाईस. थकलो डायरेक्ट. लय डेंजर काम आहे डायरेक्ट. आयला घोड्यांच्या बद्दल विचारलं तर जिजू बोलते नको बोलते घोड्यांचे लय पैसे आहेत बोलतात लय पैसे घेतात. सो जाऊ दे चला चालतच जाऊ. आता चालतच चाललो. गाई देव कात्रचा घोडा बघ कात्रचा. आई आई ऊन लागतो कुठं ऊन लागतो बोलतो ना का बाकीचे लोक. गाईज आता फक्त इथून आम्हाला 1च किलोमीटर आहे. 1 पण नाही मला तर वाटतं आय थिंक सो 800 मीटर आहे ना. मग मी बा एका कॅचाला राहिलो असतो तो पण बसला असतो तुमच्या जागी. तो मला तर तुम्हीच बसा तुम्ही चालवत घ्या आईला. तो मला तुम्हीच बसा मी पण बसतो.
जिथलं सिक्युरिटी आई आई हो हा मागून आलेत पण तर शिपाई आले तर आई आई बाबाला रिटर्न मारलाय आई शपथ. हे रायडर धुरंधर मधले वाटतं रायडर धुरंधर मधलं रायडर वाटतं. आई, आई. ए खूपच अडतंय ना खाली बघा खाली खूपच गाईस खूपच अडतंय ते बघा तुम्ही बघू शकता. डाल दूंगा मैं तो. आई एक इको पॉइंट 1.4 हा तुम्ही 1 पॉइंटचा नीट बोला पहिले. ते बघ हे असं आहे मला माहिती आहे पुढे माकड आहे सावधान राहा. गाईस खूपच खेळ हे होत चाललंय आमचं कारण की 1.0 किलोमीटर दाखवत होतं आता 1.4 दाखवतो. इधर ही डाल दूंगा. तर गाईस आम्ही पोहोचलेलो आहे इको पॉइंटला. अतिशय खूपच आई हे काय हे काय कॉटा आहे चल या काय या पण त्याचे आई गाडी घालायची का ते टोटल गेम चला आपण करना है रिंग गेम से. इधर ही डाल दूंगा. इको पॉइंट लिहिलाय होतो डुप्लिकेट वाटतं. हे थांब मी बोलतो थांब हॅलो वॉटर किरण खोटा केले सगळा खोटा आहे डुप्लिकेट आहे चला डुप्लिकेट सगळा खोटा आहे आवाज येते म्हणून साऊंड सिस्टम बरोबर नाही लावली. चला नाही खोटा सगळा खेळ गाईज एवढा आलो पण काय खेळ नाही खोटा सगळा खेळ खोटा यंदा डुप्लिकेट माल डुप्लिकेट काय नाही सगळा खोटा गेले. इको पॉइंट नाही हो सगळं खोटा पॉइंट डुप्लिकेट काम आहे अक्का. चल तिकडे जायचं वरती सगळी वरती चाल तुझी चाल कोटा गाई जो इको पॉइंट नाही कोटा पॉइंट आहे. ए सगळा कोटा पॉइंट आहे इको पॉइंट नाही. जाता बोला ना इधर ही डाल दूंगा. ए दीदी अरे कोटा पॉइंट आहे इको पॉइंट नाही कोटा आहे कोटा पॉइंट. इधर ही डाल दूंगा. ए कोटा पॉइंट आहे इको पॉइंट नाही. एवढा चाललो का आला डूस इथं बसू शकतो ना नाही पालखी काम आहे गाईस. सनसेट पॉइंट कुठे आहे डोंगरावरून तिकडे त्या बाजूला लागेल का मग आता उतरायचं कसं खाली रोप आहे का काय बॉल आहे कुठून जायचं सनसेट पॉइंट इतर पैसे इथून पण दिसतो लेकला दिसतो. पण माझं म्हणणं काय इको पॉइंट आहे का ना की आवाज नाही कोटा पॉइंट आहे ते एको पण दिले ना तिथून हाक मारायची जोरात बोलायचं आणि शांत ऐकायचं. ए गिटार त्यावर पण वाजू हा हसे टांगा डांगा डांगा डांग मला असं काय बोलत नाही तुम्ही काय सगळ्यांनी. काय मंकू मंको नाही कोटा पॉइंट आहे. तर गाईस आम्ही आता इको पॉइंटवर निघालोय आता चाललोय लेक व्ह्यू पॉइंट बघायला. मला नव्हतं जायची माझी नाही इच्छा आली पण जीजू साहब बोलतात की जाऊ बोलतात सो अभी उधर जा रहे हम लोग सभी.
चला तर गाईस एवढा चालला ना एवढा गाईस हिशोबने 7 किलोमीटर चाललो गाईस. मम्मीची तर हालत पुरी झाली आहे मम्मीची. आता काय परत चाललं लागेल, परत तिकडे स्टेशनलाच हे करावं लागेल, तिथून मग रिक्षा चाललं लागेल. आता इथून परत जायची चालत, तिथून आपल्या इथं स्टेशनला पोचल्यावर तिथून रिक्षा आहे, कारण की एवढं नाही चालवणार म्हणून रिक्षा करायची. आता इथून तिथपर्यंत चालत जायला लागेल, नाही लागेल काहीच करू शकत नाही. तर गाईस इथं आलतो सगळा इथं खोटा काम सगळं काय नाही, इको नाही ना काय कुठला काय वॉल्यूम काय कुठला पॉईंट नाही, काय खोटा पॉईंट आहे सगळं गाईस. तर गाईस अशा प्रकारे मॅगी आलेली आहे आमची. मॅगी सांगितली आम्ही इथे काही जेवायचं नको, जेवायला आम्ही हॉटेलला जाणार आहे म्हणून आम्ही मॅगी सांगितली. हे मला मॅगी सांगितली मी. गाईस सी द मून. गाईस तुम्ही बघू शकता इथून, हे बघा हनुमान आहे, ते हात जोडून आहेत, हे बघा गाईज मी सांगितलं हे बघा. तर गाईस आम्ही आता नाश्ता वगैरे करून निघालोय. आम्ही त्या रस्त्याने चाललो, कारण की तो रस्ता जरा जास्त जरा चढ उतर होता. आता या दुसऱ्या रस्त्याने चाललोय. या रस्त्याने एवढं नाही, फक्त प्लेन रस्ता आहे, सो इथूनच चाललोय आम्ही आता. चलो गाईज इथं बघा काहीच उजेड नाही. हो थांब, चला गाईस काहीच उजेड नाही इथं. मी फ्लॅश लावले म्हणून ते उजेड दिसतो, नाही तर उजेडत नाही इथं बिलकुल. लय डेंजर काम इथं गाईस, अंधार आहे डायरेक्ट. गाईस हालत टाईट झाली गाईस आमची, जाम बेकार गाईस. डेंजर काम आहे गाईस, कोणच नाही गाईस, फक्त आपलीच फॅमिली आहे. 33 कोटी देव आठवले बोलतो. डेंजर काम आहे गाईस. चकडेवाला गाईज मगापासून देव आठवत होता, विठ्ठल स्वामी सगळे आठवलं, आता चकडेवाला आला. नाही पण मजा आली, पण खरंच गाईज मम्मीने एक चप्पल घेतलं आशेमध्येच आहे, तिथे मावशी गेले पॅक करायला. तर गाईज आता निघालोय मी, रिक्षात बसलोय. आता आमची अर्धी फॅमिली मागं आहे, कारण की आमचे 11 जण काहीतरी होते. सो मला पुढच्या रिक्षात पाठवला. ते बोलतात की तू जा बोलतात पुढे, आणि मी येतो बोलतो, आम्ही सगळे येतो बोलते मागून. सो मी आलो पुढच्या रिक्षात. कधी रिक्षातून प्रवास करायला पाहिजे. तर गाईज चाललोय आता गाडी आणायला. पण गाईज तुम्ही बघितलं असेल तर ताई होती ती रिक्षा चालवायला. आय सल्यूट ऑल द लेडीज. आता गाडी घेऊ सरळ. हा इथे जेवायला जायचं गाईज. पप्पा पण येणार आहे तिकडे जेवायला. पप्पा बोललो ते नारायण धाब्याला मला आल्यावर फोन करा बोलतो, मी येतो. तर गाईज आम्ही नारायण धाब्याला पोचलेलो आहे. गाड्या वगैरे लावल्या आम्ही इथेच, इथं गाड्या लावल्या. चना कोलीवाडा आलेला आहे. हेल्प पण लिबे जीप लबलबाई. तर गाईज फायनली वी हॅव रीच्ड होम. सगळे वरती बसलेत. सो अभी गाईज जाते हो ऊपर जाते हे वरती. सो चलो गाईज चल का. तर गाईज आजचा दिवस एकदम भारी गेलेला आहे. अशा प्रकारे खूपच एन्जॉयमेंट, खूपच एंटरटेनमेंट, खूपच सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. फन मुमेंट्स वॉज अनलिमिटेड. आणि आय होप तुम्ही पण एन्जॉय केलं असेल.
तर गाईज आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय.